क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे आणि महाराष्ट्र सारस्वताला एक पडलेलं अलौकिक अद्भुत असं स्वप्न आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये विश्ववंदी जगद्गुरु तुकोबाराय यांच्यासारखं एक अवतारी कोटीचं प्रागट्य झालं आणि त्यांच्या मुखारविंदातून निघालेले जे वचन आहे त्या वचनांपैकी एक वचन आपण सेवेसाठी निवडलेलं आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायांचे अनंत वचन आहे, अनेक वचन आहेत आणि ते सर्व वचन हे वेदतुल्य आहेत. काही जण म्हणतात संकलन आहे, काही जण म्हणतात गोळा करून ग्रंथ बनवलेले. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग हे संकलन नाही आहे की नाही. हा पांडुरंगाचा प्रसाद आहे. आपण जर काही अभंग जर बघितले तर स्वतः तुकोबारायच म्हणतात की साक्षात पांडुरंगाने मला हात ठेविला मस्तकी आणि माझ्या मुखातून ते वचन बाहेर पडायला लागले. आणि म्हणून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा असेल, हे संकलन ग्रंथ नाही तर ह्या वेदाच्या श्रुती या संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या आहे. विठाला त्या वेद वचनांपैकी एक वचन आपण या सेवेसाठी घेतलेलं आहे. किम निमित्त सेवा आहे आपल्या सर्व जमलेल्या भाविकांना किंबहुना दादांवर किंवा हिरामन दादांवर नंदूभाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्वांना ज्ञात आहे की कातोरे कुटुंबातील विशेषतः दादांच्या कुटुंबातील एक आधारवड, एक सावली असणाऱ्या आमच्या शेवंत आजी आणि या शेवंत आजींना इहलोकाची यात्रा संपवून 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि 1 वर्ष पूर्ण होत असल्या कारणाने पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, जो माता पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अतिपवित्र. आपल्या आई वडिलांचं श्राद्धाधिक कर्म करणं हा मानवी जीवनामध्ये मनुष्याला प्राप्त झालेला पर्वकाळ आहे. पर्वकाळ ज्याप्रमाणे 12 वर्षामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सिंहस्थ कुंभाच्या पर्वणी येत असतात आहे की नाही. नाशिकला आता पुढील वर्षी पर्वणी आहे, प्रयागला पर्वणी येते, हरिद्वारला पर्वणी येते, उज्जैनला पर्वणी येते, नाशिकला पर्वणी येते. त्या प्रति 12 वर्षांनी येत असतात एका शहरामध्ये. प्रयागचा माघमेळा हा प्रतिवर्षी येत असतो. परंतु मानवी जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये ही जी धर्मसंस्कृती आहे, ही जी लोकदेव संस्कृती आहे, या देवसंस्कृतीमध्ये मानवी जीवनामध्ये आपले आईवडील यांनी देह ठेवल्यानंतर त्यांचे केलेले श्राद्धाधिक कर्म हा त्या मानवी जीवनाचा पर्वकाळ आहे. विठाला विठाला. आणि तो पर्वकाळ असल्या कारणाने तो पर्वकाळ त्या आनंदाने तो साजरा केला पाहिजे. तो पर्वकाळ त्या उत्साहाने साजरा केला पाहिजे. नाही तर पत्रावळी तू घे, मंडप मी देतो, महाराज लोकांना तू पैसे दे, गायक लोक मी बघतो, असं नाही. वाटप करून पर्वकाळ नाही. मग सर्वांनी एकत्र येऊन जो संपन्न होत असतो त्याला पर्वकाळ असं म्हणतात. आणि मग आमचे नंदूदादा असतील, आमचे हिरामन दादा असतील, आमच्या सरलाताई असतील. सरलाताईचं तुम्हाला आताच कळालं मी पत्रिकेवर, तिथं आमच्या जवळचेच पाहुणे निघाले. पाहुणे म्हणजे आमची गावातलीच मंडळी ती सरलाताई असतील. त्यामुळं 2 बंधू आणि एक लेक आमच्या यमुना आजींना आहे, शेवंत आजींना. आणि गोड असे संस्कार या माऊलीने या 3ही लेकरांवर केले. हे बघा, संस्कार केल्याशिवाय व्यक्तित्व उभं राहत नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबारायांची उभी आहे बरं का, ज्ञानोबारायांची उभी आहे. भूमीचे मार्दव बरं का, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. जमीन सुपीक असली की तो जो येणारा जो बीजांकुर असतो ना, तो असा दुबळा येत नाही, मग गुबगुबीत असतो तो. बघा तुम्ही सुपीक जमिनीमध्ये तुम्ही पेर करा आणि तिथं वाप असू द्या, तिथला जो बीजांकुर असतो ना तो गुबगुबीत असतो, असा पोपटी कलरमध्ये तरारलेला असतो, फुगलेला असतो. त्याप्रमाणे ज्या घरामध्ये आईने वडिलांनी संस्कार दिलेले आहे ना, ते मानवी जीवन संस्काराने तरारलेलं असतं. विठाला विठाला. शेवंत आजीच्या जीवनामध्ये संपूर्ण जन्म
हा वारकरी रूपामध्ये गेलेला आहे. आणि भारतामध्ये वारकरी होणं हे महत्पुण्य आहे. माणसाने काय व्हावं? माणसाने वारकरी व्हावं. माणसाने काय व्हावं? माणसाने पंढरीचा साधक व्हावं. माणसाने काय व्हावं? तुकोबारांनी तर स्पष्ट वर्णन केलंय. करवत तपादी साधने कुणी साधोत गोरांजने आम्ही नवजोतया वाटा कुणी म्हणत उत्तम मुक्ती आम्ही नवजोतया वाटा नाचू पंढरी चोहटा. माणसाने काय व्हावं? माणसाने पंढरीचा वारकरी व्हावं, है की नाही? मोक्ष दिला, धन दिलं, मान दिला, सायुज्य, स्वरूपता, सलोकता, समीपता, मोक्ष दिला, तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला ते नको. न लगे धन, न लगे मोक्ष, न लगे संपदा, संत संग देई सदा. आणि पंढरीचा वारकरी बन विठाला विठाला. आणि म्हणून शेवंत आजी ह्या आजन्म पंढरीच्या वारकरी होत्या. काही काळ त्यांनी स्वतः वारी केली, नाही वारी करता आली त्यांनी मुलांकडून वारी करून घेतली. स्वतः वारी केली, मुलांकडून वारी करून घेतली. आपल्या नातवांना, आपल्या नाती असतील यांना संस्कार दिले. आणि मानवी जीवनामध्ये ए शाम न विद्या न तपो न दानम न चापी शीलम न गुणो न धर्म ते मर्ते लोके भूविभार भूता मनुष्य रूपे न मृगांश्चरंती न येशाम न विद्या न तपो न दानम न धर्मम. 6 गोष्टी सांगितलेल्या धर्माने. यश, विद्या, तप, दान, धर्म यापैकी काहीतरी पाहिजे जवळ. जर काही जर नसेल तर त्याला पशु असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं शास्त्राने? पशु म्हटलं. यश नाही, दान नाही, धर्म नाही, तप नाही, साधना नाही, वारी नाही, काहीच नाही, त्याला पशु असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण पशवाधिक नाही, आपण मनुष्य देहाला जन्माला आलेलो आहोत. आणि मनुष्य देह धारण केल्यामुळे त्या मनुष्य देहाचे जे इति कर्तव्य आहेत ते इति कर्तव्य पार पाडण्याचा पूर्णतः प्रयत्न शेवंत आजींनी केलेला आहे. विठाला विठाला. एक लक्षात घ्या, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. बरं का? वैदिक वाङ्मय सांगतं शूर कुठे ओळखायचा? रणांगणामध्ये. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये उभे होते. जोपर्यंत तोफांचा आवाज कानावर येत नव्हता तोपर्यंत बाजीप्रभूंनी छातीची ढाल बनवली आणि एकही गनिम पुढे येऊ दिला नाही. याला म्हणतात शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरणी जया जे आठवे तो तीची गती ते पावे म्हणून तुआ भजावे पंडुकुमारा. ए अर्जुना, अंत काळाला जर माझं स्मरण झालं तर खऱ्या अर्थाने तो उभा जन्म माझा साधक आहे. साधू असण्यासाठी अंगावर वस्त्राची गरज नाही. अंडरलाईन सेंटेन्स. साधू असण्यासाठी अंगावर कपडेच पाहिजे असं नाही.
भिकारी अवस्थेमध्येही साधू असू शकतो. आम्ही आळंदीला असताना हजेरी मारुतीजवळ एक SP होते पुण्याचे, आणि त्यांना पूर्वजन्मीची काय त्या भरत राजासारखी त्यांची साधना अवस्था फळाला आली. SP पद सोडून दिलं पुण्याचं आणि आळंदीमध्ये भिक्षा मागायचे. ते कधी पैसे दिले का ते फेकून द्यायचे, कधी पडलेलं अन्न खात बसायचे. आम्ही स्वतः डोळ्यांना बघितलेलं आहे. ते तुम्ही बघितलं असेल, त्या कोपऱ्यामध्ये बसायचे मोठे SP असताना सुद्धा. पण साधू अवस्था अंतकरणामध्ये होती, अंतकरणामध्ये बोध होता. परिणाम अंगावर जे काही वस्त्र आहे, बोध हा वस्त्र बघत नाही. त्याप्रमाणे स्त्री आहे का पुरुष आहे की नाही, प्राणी आहे का पशवाधिक आहे, याचा विचार बोध करत नाही. मग बोध कोणत्याही अवस्थेमध्ये राहू शकतो, आहे की नाही. बोध कोणत्याही पूर्वजन्मीच्या वासना या कोणत्याही अवस्थेमध्ये उदयाला येऊ शकतात. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमम च लभते पुरुषो यदा वै. पूर्वजन्मीच्या वासना फळाला आल्या की तो बोध प्रगट होत असतो. म्हणून बोध गबस्ती उगवला. काय झालं, ती जी पिंगला वेश आहे ना भागवतामध्ये, ती पिंगला वेशाचं काम करायची. पण पूर्वजन्माचा उदय झाला आणि तिच्या अंतकरणामध्ये बोध गबस्ती उगवला. बोध गबस्ती उगवला म्हणजे अंतकरणामध्ये बोधाचा लख प्रकाश पडला. आणि म्हणून लख प्रकाश पडला की मावळली अविद्येची राती, अविद्येची रात मावळली, अंतकरणामध्ये बोधाचा प्रकाश लख असा प्रकाश पडला. म्हणून जर बोधाचा प्रकाश पडला आणि अविद्येची राती जर मावळली तर तिथं अंगावरले वस्त्र काम करत नाही. तुम्ही येन केन प्रकारे कोणत्याही वेशामध्ये असा, तो बोध तुमचं कार्य करत असतो. म्हणून शेवंत आजींनी मला दादानी सांगितलं की शेवटच्या क्षणाला श्री विठ्ठल हे नाम उच्चारलं, मग देह ठेवला. लक्षात, ज्ञानोबारायांच्या ज्या ओव्या आहेत ना, म्हणजे जो अंतकाळ सद्गुरु जोग महाराजांना पाहायला मिळाला, जो अंतकाळ मारुती बाबा गुरव यांना पाहायला मिळाला, जो अंतकाळ निकम बाबा यांना पाहायला मिळाला, जो अंतकाळ सद्गुरु काका महाराज यांना पाहायला मिळाला, जो अंतकाळ भाऊसाहेब महाराज वरुलीकर यांना पाहायला मिळाला, हे संस्थेचे गुरुवर हे सगळे ज्यांनी आम्ही ज्यांचा शेवट बघितला, गुले बाबा, बापू बाबा देवरगावकर, नथुसिंग बाबा राजपूत, या महात्म्यांना जो अंतकाळ बघायला मिळाला, तोच अंतकाळ शेवंत आजीने बघितला. हा पुरुषार्थ आहे परमार्थाचा. विठाला विठाला आम्ही नेहमी चर्चा करत असतो, आदरणीय ज्ञानेश्वर दादा, आम्ही नेहमी चर्चा करतो की अंगावरलं वस्त्र काम करत नाही, अंतकरणाची वृत्ती काम करत असते. तुमच्या अंतकरणाची वृत्ती कोणत्या दिशेने कार्य करते, ती परमार्थ सम्मुख आहे का विमुख आहे, हे तुमचं कर्म सांगत असतं. म्हणून कर्म असं केलं पाहिजे की ज्या कर्माच्या माध्यमातून असेल तिथे भगवान परमात्मा भेटायला आला पाहिजे. विठाला विठाला विठाला. आणि अशा या थोर माऊलीचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. मी नेहमी सांगत असतो, आई किंबहुना स्त्री ही कुटुंबाचा खांब आहे. तो जो खांब आहे ना, त्या खांबावर संपूर्ण कुटुंब आधारलेला असतं. आणि संपूर्ण स्त्री जन्म हा आपल्या भारतीय संस्कृतीचा कणा आहे. कणा ती अन्य रूपाने नटली. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा अनेक रूपाने नटला ना, त्याप्रमाणे आमची माता माऊली अनेक रूपाने नटली. ती आईच्या रूपाने आहे, ती बहिणीच्या रूपाने आहे, ती सुनाच्या रूपाने आहे, ती मुलीच्या रूपाने आहे, ती भावजाईच्या रूपाने आहे, ती चुलतीच्या रूपाने आहे, ती मावशीच्या, अनेक रूपाने. म्हणून भगवान शंकरांची शिवरात्र आणि आमच्या आईची नवरात्र, 9 दिवस. कारण अनेक रूपाने नटली ना, अनेक रूपाने नटली म्हणून नवरात्र. आणि आमची फक्त एकच शिवरात्र, पण तुमची सर्वांची नवरात्र आहे. हे मला काय सांगायचं आहे की एका माऊलीने या दिवशी देह ठेवला आणि संपूर्ण कातोरे कुटुंबाला त्या प्रेमापासून, त्या सुखापासून वंचित केलं. आणि म्हणून हा पर्व काळ, आणि या पर्व काळावर आमच्या नंदूभाऊंनी, हिरामन भाऊंनी, सरलाताईंनी आयोजित केलेलं हे प्रथम पुण्यस्मरण. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लाभलेली गंधर्व सभा आदरणीय आमचे आशिषजी महाराज असतील, असे आदरणीय कन्हैजी महाराज असतील, आदरणीय भानुदासजी महाराज बोराडे आहेत, आदरणीय स्वरगंधर्व सतीशजी महाराज मते आहेत, आदरणीय मोहनजी महाराज पगार आहेत, आदरणीय सुदेशजी महाराज वारंगुसे आहे, आदरणीय दीपकजी महाराज भोर सर आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे युवा कीर्तनकार बापू महाराज कातोरे आहेत, आहे की नाही, युवा कीर्तनकार आहे बापू महाराज कातोरे आहेत. आणि आमचे सर्व दातेगावकर, संपूर्ण गावातलं आमचं भजनी मंडळ, जाधव बाबा, सर्व आमची मंडळी, सर्व दोन्ही बाजूने असणारे सर्व भजनी मंडळ,
विनेकरी दादा आणि आदी करून सर्व कातोरी दादा ते सर्व उभे आहेत. गोड अशी साऊंड सिस्टम आहे ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम उद्या टेलिकास्ट होणार आहे. ज्ञानप्रभूचे चॅनलचे आमचे सर्व आदरणीय मुंडेगावचे दादा येथे आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. आदरणीय ज्ञानेश्वर दादा कातोरे, भागवानजी दादा राजोळे, ज्ञानेश्वर भाऊ मथुरे, प्रकाश नाना मालुंजकर, हिरामदादा कातोरे, नंदूभाऊ कातोरे या सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. विठाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह दानार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारांनी 3 प्रकारचा विचार करा याचं वर्णन केलेलं आहे. विठाला या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनी राहतात. 84 लक्ष योनी राहतात. त्यामध्ये 21 लक्ष जारज, 21 लक्ष अंडज, 21 लक्ष उद्बीज, जारज, अंडज, उद्बीज आणि स्वदेज, 21 लक्ष स्वदेज. अशा 21 गुणिले 4 केलं की 84 लक्ष योनी होतात. 84 लक्ष योनी या भारतामध्ये आपल्या मृत्यू लोकामध्ये राहतात आणि त्या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनी राहतात. आता त्यामध्ये 84 लक्ष म्हणजे एकाला एकच आकडा दिला, पण ते एका आकड्यामध्ये एक योनी, कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य ध्याचा. म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये एक योनी ती फायनल झाली, पण ते एक योनीमध्ये पण अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ आपण गाय म्हटली, मग गायचा एकच प्रकार आहे का? गायचा काठेवाडी वेगळी, गिर वेगळी, खिलारी वेगळी, जर्सी वेगळी. म्हणजे एका गायीमध्ये अनेक प्रकार. मुंगी, फक्त मुंगी नाव सांगितलं, मग मुंगीचा एकच प्रकार आहे का? तांबडी मुंगी वेगळी, काळी मुंगी वेगळी, मोठी मुंगी वेगळी, छोटी मुंगी वेगळी. लक्ष योनीमध्ये ज्ञानाचा अधिकार किंबहुना विचार करण्याचा अधिकार फक्त मनुष्य देहामध्ये आहे. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन, याचे देई ज्ञानाचा अधिकार किंबहुना ज्ञानाचे अधिकारी एकमेव फक्त मनुष्य देह आहे. मनुष्य देह जर सोडला तर ज्ञानाचे अधिकारी इतर आपल्याला बघायला मिळत नाही. एक क्वचित कुठंतरी आपण जर उदाहरण बघितलं, तेवढं उदाहरण सोडलं तर जवळजवळ 99.99 संपूर्ण मनुष्य देह फक्त ज्ञानाचा अधिकारी आहे. इतर पशुपश्वादिक हे ज्ञानाचे अधिकारी होत नाही. मग त्यांच्यामध्ये तिघांना 3 कामं सांगितलेली किंवा 3 विचार सांगितलेले आहे. 3 वर्ग पडतात त्याची. मनुष्य देह जरी ज्ञानाचा अधिकार असला पण त्यामध्ये 3 वर्ग पडतात. कोणकोणता? साधूचा वर्ग वेगळा, पशुवादिकांचा वर्ग वेगळा, मनुष्य देहाचा वर्ग वेगळा. साधूचा वर्ग वेगळा, पशुवादिकांचा वर्ग वेगळा आणि मनुष्य देहाचा वर्ग वेगळा. साधूंनी काय करावं? साधू हा कर्म प्रधान आहे, पशुवादिक हे भोग प्रधान आहेत आणि मनुष्य देह हा विचार प्रधान आहे. विठाला विठाला विठाला. कर्म प्रधानम साधू जीवनम तू, भोग प्रधानम पशु जीवनम तू आणि ज्ञान प्रधानम नृग जीवनम तू, म्हणजे मनुष्य जीवनम तू. कर्म प्रधानम साधू जीवनम तू, भोग प्रधानम पशु जीवनम तू आणि विचार प्रधानम मनुष्य जीवनम तू. कर्म प्रधान साधू, भोग प्रधान पशुपश्वादिक
आणि विचारप्रधान मनुष्य, कर्मप्रधान साधू जीवन आहे. साधूने कर्म केले पाहिजे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जा वैकुंठी. त्यांचं राहण्याचं मूळ स्थान हे वैकुंठ असलं जरी, परंतु बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि मग हे बुडणारं जग जे अज्ञानात गर्तेत अंधकारात जे बुडतंय, त्यांना येणं प्रकारे वेगवेगळ्याच्या मार्गाच्या निमित्ताने त्यांना वर काढण्याचा त्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न हे संत महात्मे करत असतात, अन्य प्रकारे वेगवेगळ्या रूपाने. आणि म्हणून संतांचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे. संतांनी कर्म केलं पाहिजे. खरं तर तिघा जणांवर जबाबदारी आहे. संतांनी कर्म करावं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर उत्तम आचरण करावं, आणि आई वडिलांनी आपल्या लेकरांसमोर नीट वागावं. आई वडिलांसमोर मुलांसमोर आई वडिलांनी नीट राहावं, शिक्षकांनी मुलांसमोर नीट राहावं, आणि संत महात्म्यांनी समाजासमोर उच्च दर्जाचं कर्म करावं. संत महात्म्यांनी एकादशी बंद केली का हे लगेच शिवरात्र बंद करतात. ते म्हटले ते नाही धरत, मग आम्ही कसं काय धरायचं? म्हणजे त्यांनी धरली तर आम्ही इथं धक्काबुक्की चालू आहे का, तुम्ही मला हात लाव मग मी तुम्हाला हात लावते, धक्काबुक्की काय? तर नाही ते असं ना, टच डोंट टच मी, तसं आहे का? नाही. तुम्ही केलं तर आम्ही करू. म्हणून विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेषत्वाने आचरण का करावं लागतं? त्याचं कारण असं आहे की संतांनी केलं नाही की समाज लगेच सोडायला मोकळा आहे. कारण समाज बघतो संतांकडे. संपूर्ण समाज, भारतीय संस्कृती जी हलत नाही त्याला एकमेव कारण संत रूपी कणा भारतामध्ये उभा आहे. बघा ना परदेशामध्ये काय चाललंय ते. भल्या मोठमोठ्या 100 मजली बिल्डिंग राख रांगोळी झाली का? तिथे संत नाही, तिथे साधू नाही, त्यांना सांगणारा कुणी नाहीये. बाबांनो थांबवा, मनुष्य जीवन हे उत्तम जीवन आहे आणि हे भोगाचं नाही, हे त्यागाचं साधन आहे, हे त्यांना सांगणारं कुणीच नाही. म्हणून आज युरोप, अमेरिका, इराण, इस्रायल काय अवस्था आली. हजारो लोकांचे मुडदे पडतायत. 1-2 दिवसापूर्वी इराणमध्ये 160 मुली मारल्या गेल्या. किती मुली? 160 मुली. एका बॉम्बमध्ये, एका शाळेवर बॉम्ब पडला, 160 मुली मारल्या गेल्या आणि त्या संपूर्ण त्याच्याशी 10 बाय 10चे खड्डे खणून संपूर्ण 160 मुली गाडल्या. काय आहे त्यांना कोणी सांगणार नाही. म्हणून मनुष्य जीवन, त्यामध्ये संतांचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे. साधूंनी कर्म करावं. बघा ज्ञानोबारायांनी वारी सुरू केली, आज संपूर्ण समाज ज्ञानोबारायांच्या दिंडीमध्ये 10 लाख, जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडीमध्ये 10 लाख, दादांच्या दिंडीमध्ये 2-2.5 लाख हा समाज जो चालतोय ना, त्याचं कारण संतांनी वारी सुरू केली. संत महात्म्यांनी सप्ताह सुरू केले. आपल्या गावामध्ये जी सप्ताहाची परंपरा आमचे आदरणीय, पूजनीय, वंदनीय नथुबाबा मालुंजकर आहे की नाही, 100 वर्ष झाले बाबांना. बाबांनी त्र्यंबकेश्वरचा विना पहारा सुरू केला, आजही चालू आहे की नाही. संत महात्मे मार्गदावनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गुंता निर्माण व्हावा असं वाटत नसेल तर तुम्ही संतांच्या मार्गाने चाला. कारण मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. संत महात्म्यांनी सोपी केली पाय वाट,
उद्धरिला माया घाट. संत महात्म्यांनी पायवाट सोपी केली. सोपेवर मामा सांगितले संती, आहे की नाही? संत महात्म्यांनी जे सोपं आहे ते सांगितलं. 1-2 दिवसापूर्वी आम्ही कीर्तनामध्ये बोललो की संत महात्म्यांनी देवाचा परिचय करून दिला, म्हणून या महाराष्ट्राला, या भारतभूमीला देव माहीत झाला. जर आपल्या देशामध्ये संत नसते तर देवाचा परिचय झाला नसता. मग देवाचा परिचय, धर्माचा परिचय, आचरणाचा परिचय, आचारसंहितेचा परिचय या देशामध्ये जर कुणी घडवून दिला असेल तर तो संत महात्म्याने घडवून दिला. म्हणून संत महात्म्यांचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे. विठाला म्हणून संतांचं जीवन कर्मप्रधान. संतांनी समाजाच्या उद्धारासाठी उच्च दर्जाचं कर्म केलं पाहिजे. संत महात्मे करतात, कारण त्यासाठीच ते येथे आलेले आहेत. मग का हो महाराज, काही संत आम्हाला असे दिसतात का ते निव्वळ त्र्यंबकेश्वरला बसलेले किंवा काही ठिकाणी बसलेले, ते विश्रांती घेत असतील. पण संतांनी धर्माचं कार्य करावं, धर्माचं कार्य संत महात्म्यांनी करावं, कारण त्यांच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ ते तेवढ्यासाठी येथे आलेले आहेत. कर्म प्रधानम साधू जीवनम तू भोग प्रधानम पशु जीवनम तू. जे पशवाधिक जे जीवन आहे, जे पशवाधिक योनी जे आहेत त्या भोग भोगतात, है की नाही? भोग भोगतात. भोग भोगत असताना ज्ञानोबारायांची एक गोड उभी आहे, शोधोनिया कुळे दोन्ही, है की नाही? वराते अनुसारी कामिनी शोधुनिया कुळे दोन्ही कुळांचा शोध घेऊन त्यानंतर आपल्याकडे विवाह करण्याची पद्धत आहे. आपण म्हणतो ती मुलगी बघा बरं, हा म्हटलं बघितली, मग तो मुलगा बरं बघितला, दोघांच्या पत्रिका मागवा, पत्रिका मागा, गुण बघा, नाडी बघा, दोष बघा, काय बघून घ्या, चेकिंग करा. ते म्हटले पत्रिका जमत नाही, लग्न कॅन्सल. पशुजीवनामध्ये तुम्ही असं कुठं बघितलंय का? पहिली पशुधिकांनी पत्रिका बघितली, त्यानंतर त्यांनी लग्न केलंय? नाही. पशुधिकांच्या ठिकाणी तो विषयच नाही, कारण का केवळ आणि केवळ भोग भोगणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. फक्त भोग भोगणे. मग अन्य रूपाने, मग ते आहाराचं सेवन असेल, आहे की नाही, आहाराच्या रूपाने सेवन असेल किंवा अन्य प्रकारे भोग भोगत राहणं, त्यांना हे श्रेष्ठ आहे आणि हे कनिष्ठ आहे याचं काही तारतम्य नसतं, काही ज्ञान नसतं. तुम्ही हे मंदिर उघडं ठेवा, मंदिर बंद करू नका. आपण सकाळी जातो, हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होतो, प्रार्थना करतो, हे बजरंगबली, हे हनुमंतराया मला बुद्धी दे, श्रेष्ठ दे, बलबुद्धी दे, हे की नाही, मला बल बुद्धी ज्ञान दे. आपण हनुमंतरायांकडे प्रार्थना करतो आणि घरी जातो, योग्य आहे. आपण हनुमंतरायांच्या समोर प्रार्थना करणं योग्य आहे, आपण करतो. हनुमंतराय अदृश्य रूपाने ऐकतात, यदा कदाचित आपली मनोकामना पूर्णही होते. पण जर दरवाजे उघडे ठेवले आणि कुत्र तिथं गेलं, ते प्रार्थना करील का? ती प्रार्थना नाही करणार, पहिला अभिषेक करील. काय करील? पहिला अभिषेक करील. का? पशु काय पाप पुण्य जाणती, मध्यम उत्तम भोग भोगिती. त्यांना पापही नाही, त्यांना पुण्य काय करतात त्यांना माहित नाही, बरं का. खाली त्या मराठवाड्यामध्ये मोठे गडकरी महात्मे आहेत, आणि त्या गडावरली महात्मे एखाद्या गावामध्ये आले, तर गडावरली महात्मे म्हणजे फॉर्च्युनर, सफारी, स्कॉर्पिओ, इनोवा, मोठमोठ्या गाड्या ज्ञानमधून, त्या गाड्या मोठमोठ्या. आणि मग ती गाडी गावामध्ये आली की लोकांना आनंद होतो. साधू संत ही ती घरा, तोची दिवाळी दसरा. लोक त्या महाराजांची आरती करतात, फुलं अंथरतात रस्त्यावर, ज्या रस्त्याने महाराज येणार आहे पुष्पांची ती झालर टाकतात. ती गाडी त्या फुलांवरून येते. महाराज गाडीतून उतरले की महाराजांचे पाय धुतात, त्यानंतर महाराजांना ओवाळतात, गाडीला ओवाळतात, स्वस्तिक वगैरे काढतात गाडीला, कारण का महाराजांचं आसन आहे म्हणून गाडीला ओवाळतात, महाराजांना ओवाळतात. महाराज घरामध्ये घेऊन गेले, सर्व आजूबाजूला असणारी माणसं घरात गेले, मग ती गाडी एकटीच असते, कारण ड्रायव्हर मध्ये गेलेला असतो. मग त्या गाडीजवळ त्या मालकाचं कुत्रं राहतं मळ्यामधलं. मग ते कुत्रं म्हणतात तुम्ही ओवाळणी केली, पण माझं काहीतरी काम आहे ना, मग मी माझं काम करून घेतो. मग तो काय करतो? तो वेगळं काम करतो. का? कारण त्याला माहित नाही ही गाडी कोणाची, साधूंची आहे का, देवाची आहे का, अजून कोणाची आहे.
त्याला काही माहीत नाही. पशु काय पापपुण्य जाणती, आहे की नाही, त्याला काही माहीत नाही. म्हणून पश्वादिक योनी ज्या आहेत ना, त्या भोगासाठी आहेत, भोग भोगणाऱ्या योनी आहेत. अगदी आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून संतांचं जीवन कर्मप्रधान, पश्वादिकांचं जीवन भोगप्रधान, परंतु या जीवनामध्ये मानवी जीवन ही विचार प्रधान जीवन आहे. विठाला विठाला. मानवी जीवनामध्ये विचार करण्याचा अधिकार आहे. मानवी जीवनामध्ये 4 सेन्सर बसवलेले आहेत हृदयामध्ये: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. मनाने मनन करतो, चित्ताने चिंतन करतो, बुद्धीने कॅपॅसिटी आलेला माल काय करतो, सेव्ह करतो, आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराने मीपणा धारण करतो. मी एक कोणीतरी आहे ना, मी एक विशेष आहे ना. जोपर्यंत हे मी पण आहे ना, तोपर्यंत मनुष्य शिल्लक राहत असतो. आणि म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 सेन्सर आहे. आणि या माध्यमातून तो विचार करत असतो, है की नाही. चांगला विचार असेल, वाईट विचार असेल, तो कोबाराय वर्णन करतात. सारा सार विचार करा उठा उठी. सार विचार करा, असार विचार करा. तर सार आणि असार असा विचार मनुष्य जीवन हे रात्रंदिवस करत असतं. त्याला आपल्याकडे दुसरा शब्द आहे, संकल्प आणि विकल्प. कधी आपण संकल्प करतो, कधी आपण विकल्प करतो, कधी पुन्हा संकल्प करतो, कधी पुन्हा विकल्प करतो. अशा दोन्ही बाजू आपल्या चालू असतात मनामध्ये. आणि म्हणून मनाने विचार करण्याची क्षमता आहे. म्हणून मनुष्य जीवन हे विचार प्रधान जीवन असल्या कारणाने माणसाने विचार केला पाहिजे. महाराज, तुमचा मुद्दा आम्हाला पटला की माणसाने विचार केला पाहिजे. पण आमची अशी अडचण आहे, आम्हाला काहीतरी फायदा होत असेल तर आम्ही विचार करतो, अन्यथा आम्ही विचार करत नाही. आमचा फायदा काय ते सांगा, मग तुम्हाला फायदा सांगतो. विठाला विठाला विठाला. मनुष्य जीवनामध्ये विचार केल्यानंतर काय फायदा होणार आहे? 5 फायदे होणार आहे. 5 फायदे. 1, त्याच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. 2, त्याच्या जीवनामध्ये प्रपंचातून मुक्ती होणार आहे. 3, त्याच्या जीवनामध्ये अहंकारापासून मुक्ती होणार आहे. 4, त्याच्या जीवनामध्ये मायापासून मुक्ती होणार आहे, माया निवृत्ती होणार आहे त्याची. आणि 5, जन्म मरणातून तो मुक्त होणार आहे. असे 5 फायदे मानवी जीवनामध्ये विचाराचे आहे. विठाला विठाला. पहिला मुद्दा, त्याच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. मनुष्याचा स्वभाव असा आहे की कुठेही हात लावला की त्याला लाभ पाहिजे. कुठेही नुसता पत्रावळीला जरी हात लावला सप्त्यामध्ये, म्हटलं का पत्रावळीला हात लावला तेवढंच पुण्य घडल, म्हणजे लगेच पुढे शब्द येतो. म्हणजे हे म्हणणार नाही का गावात आम्ही गावातला माणूस आहे, माझं कर्तव्य हे नाही, तेवढंच पुण्य प्राप्त होईल. अगदी यात्रेमध्ये म्हटलं ना ग्लास उचला, म्हटलं का तुम्ही ग्लास उचलत नाही, तेवढंच आपल्याला यात्रेकरूंची सेवा, लगेच आडवा मुद्दा येतो त्यांचा, लगेच पुण्यावर येते ते. म्हणजे घरी कुटुंबाची सेवा करताना पुण्य नाही आठवत. आणि महाराजांना म्हणावं लागलं ना, का रे दास होसी संसाराचा खर. आणि हे खरंच आहे ना, का रे दास होसी संसाराचा खर, पण हे खरंच आहे. खर म्हणजे गाढव, खर आणि खरं आहे ते. रात्रंदिवस कुटुंबाची सेवा करतो मनुष्य, रात्रंदिवस. पण तिथं असं म्हणत नाही बरं का मला पुण्य प्राप्त होईल, चुकून म्हणणार नाही. आणि मंदिराकडे येऊ द्या, फक्त झाडूला हात लावू द्या. म्हणलं का झाडूला हात लावला, आणि तेवढंच लगेच पुण्याकडे वळवतो. म्हणजे धर्माच्या कार्यामध्ये हात लावला केलेच पाप पुण्याचा विचार. आणि कुटुंबामध्ये रात्रंदिवस गावाला पाणी भरल, मळणी करील, सोंगणी करील, टमाटे खोडील, सगळे कामं करल, तिथं पापही नाही पुण्यही नाही, तिथं पाप पुण्याचा विचार नाही. पण धर्माच्या कार्यात हात लावला का लगेच पापन पुण्य आडवेत त्याला. म्हणजे लाभाशिवाय विचार करत नाही. पण योग्य विचार करा, चांगला विचार करा. जर योग्य विचार केला, त्या मानवी जीवनामध्ये लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या, देव कोणाचंही ठेवत नाही, देव कुणाचंही ठेवत नाही. तुम्ही त्याची जाणून सेवा करा अथवा अजाणतेपणे सेवा करा, तो तुमच्या ओटीमध्ये, ओंजळीमध्ये त्याला जो हवा असणारा लाभ आहे तो टाकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विचार करा, समाजाची सेवा करा, देवाची सेवा करू नका तरी तो लाभ देणार. गोसेवा करा तरी लाभ देणार. बघा, त्या पालघर जिल्ह्यामध्ये कुणीतरी एक सामान्य कुटुंबातला मनुष्य
ते वाद्य वाजवणारा, त्याची हाक राष्ट्रपतीनं ऐकली आणि त्याला काय दिला? पद्मश्री दिला. कुठं कोणा कानाकोपऱ्यामध्ये काय ते कोणतं वाद्य, ते वाद्य वाजवणारा मनुष्य. पण त्याची सेवा ही ईश्वर चरणी असल्या कारणानं ईश्वराने त्याला सांगितलं, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण, कीर्तिमुख त्याचे नारायण. वाऱ्याने माप चाले सजनाचे कीर्तिमुख पचाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. आपण निष्काम कर्म केल्यानंतर त्या निष्काम कर्माची पोच पावती तुम्हाला जगापुढे मांडण्याची गरज नाही, ती ईश्वराला ऐकू येत असते. मुंगी के काय चिट्टी के पैरों में घुंघरू बजता है, वो भी भगवान सुनता है. भगवान 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 सुनता है. आपल्याकडे एवढे आहे ना 33 कोटी, एवढे असून तिकडं कुठं वो भी भगवान सुनता है. मुंगीच्या पायामध्ये घुंगरू वाजतं हे सुद्धा देवाला कळतं, पांडुरंगाला कळतं, ईश्वराला कळतं. आणि म्हणून त्याला सांगण्याची गरज नाही की आपण निष्काम कर्म करतो की सकाम कर्म करतो. म्हणून निष्काम कर्म केले पाहिजे. निष्काम कर्म करत असताना त्या कर्माचा, त्या कर्तृत्वाचा चेहऱ्यावर प्रकाश पडत असतो. एक गोड वाक्य आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची प्रचिती असली की आपोआप माणसं नतमस्तक होतात. का? कारण निष्काम कर्म आहे. आणि ते निष्काम कर्म समाजाला आवडेल यात नवल नाही, देवाला सुद्धा आवडत असतं. म्हणून माणसाने विचार करत असताना निष्काम कर्माचा विचार केला की त्याच्या जीवनामध्ये लाभाची प्राप्ती होते. विठाला विठाला विठाला. क्रमांक 1 लाभ प्राप्त होतो. कशाने? विचाराने लाभ प्राप्त होतो. तुम्ही योग्य विचार केला म्हणून लाभ प्राप्त झाला. आमच्या पाहण्यामध्ये अनेक असे जुने जाणते वारकरी माणसं आहेत. आता हे सगळे वारकरी मंडळी आहेत ज्यांचं संपूर्ण जीवन आजपर्यंत सुखात आणि समाधानात गेलं. कदाचित त्यांच्याकडे भौतिक संपन्नता कमी असेल, स्क्रीन टच मोबाईल नसेल, ॲटो सिस्टमची गाडी नसेल, 15 इंची 20 इंची 35 इंचचा LCD नसेल, हे की नाही, अत्याधुनिक सुविधांनी योग्य असणारा बंगला नसेल. त्या काळात त्यांनी प्रतिकूल परिस्थितीला सामना करून त्यांनी जीवन जगलं असेल. पण त्यांनी आजपर्यंत जे जीवन जगले अत्यंत सुखात आणि समाधानात जीवन जगलेले आहे हे सर्व माणसं. का? कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती होती आणि हातामध्ये काम होतं. आजच्या युवकाच्या अंतःकरणात भक्ती नाही, विज्ञान आहे, आणि हातामध्ये काम नाही, मोबाईल आहे. हातात मोबाईल आणि अंतःकरणात विज्ञान. बघा ना तुम्ही, चांगले चांगले ग्रॅज्युएट झालेले मुलं आत्महत्या करतात, पॉयझन घेतात, उड्या मारतात. का? याचं दादा या विठाला विठाला विठाला. याचं कारण असं आहे, अंतःकरणामध्ये ज्ञानाचा साठा आहे. किंबहुना त्यांनी 1 मिनिट विचार केला तर कोट्यवधी रुपये कमवण्याची क्षमता आहे. परंतु अंतःकरणामध्ये विज्ञान आहे आणि हातामध्ये मोबाईल आहे. अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत याचे विचार जर ठेवले तर निश्चितपणे आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन संपन्न असावं की सफल असावं? जीवन सतीश बाबा, जीवन संपन्न असावं की सफल असावं? सफल असावं जीवन. जीवन हे सफल असावं, संपन्न नको. संपन्न हा मुद्दा नंतरचा आहे, पहिला मुद्दा आहे सफलतेचा. आपलं जीवन सफल झालं पाहिजे. ज्यांचं ज्यांचं जीवन संपन्न होतं त्यांचं कोरोनामध्ये काय झालं मी तुम्हाला काय सांगू. कोरोनामध्ये काय झालं, उशाला 2-2, 10-10 पोते पैसे भरलेले होते. डॉक्टरला विनंती करत होते, महाराज, डॉक्टर साहेब, फक्त एक
ऑक्सिजनची सिलेंडरची आम्हाला 1 सिलेंडर द्या फक्त, आम्ही वाचू त्यामुळं, आमचा जीव वाचेल, आम्ही मरणातून वाचू. पण तेही मिळालं नाही काही जणांना. पोत्यानं पैसा होता पण ऑक्सिजन मिळाला नाही. परिणाम त्यांना देह सोडावा लागला. जीवन संपन्न पण देह सोडावा लागला. आणि जीवन सफल आहे की नाही, जीवन सफल, ज्ञानोबारायांचं जीवन सफल, निवृत्तीनाथ महाराजांचं जीवन सफल, संतांचं जीवन सफल, शेवंत आजीचं जीवन सफल. कारण ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अंतकरणामध्ये तेने काय देवधरीला मनी आणि दिले संसाराला पाणी, सफल जीवन. जीवन सफल असलं पाहिजे, जीवन संपन्न नको. संपन्न असावं पण सफलतेच्या नंतर, सफलतेच्या अलीकडे नाही. अगोदर सफलता आणि नंतर संपन्नता. म्हणून लाभ प्राप्त झाला पाहिजे आणि विचारानेच लाभ प्राप्त होतो. दुसरा क्रमांक आहे संसारातून मुक्ती होते, प्रपंचातून मुक्ती होते. माणसाची विचाराने प्रपंचातून मुक्ती होत असते. प्रपंच हा विचाराने वेगळा करावा, प्रपंच हा विचाराने वेगळा करता येतो. एकदा की आपली चप्पल आपल्या मुलाच्या पायाला, धांडे दादा या, विठाला विठाला विठाला, एकदा की आपली चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली की आपल्या मुलाला आपलं मित्र बनवायचं. काय करायचं? मित्र बनवायचं. आपला मुलगा आपला मित्र झाला पाहिजे. आपला मुलगा आपला मित्र झाला की मग तो त्याचे सुख दुःख आपल्याला शेअर करत असतो. आता मित्रांचे काय सुख दुःख आहे तुम्हाला काय सांगू मी. त्यांना एखाद्या बाजूला घ्या, त्यांना मला काय रे बाबा तुला काय दुःख आहे, मग तो तुम्हाला सगळे दुःख सांगाल. मित्राला, मुलाला तुम्ही मित्राच्या नात्यानं त्याचे दुःख विचारा, त्याला काय काय अडचणी सगळ्या सांगाल. जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर कीर्तन संपल्यावर मला येऊन भेटा, मित्रांच्या अडचणी काय काय त्या, त्यातल्या 1-2 अडचणी लय महत्वाच्या आहे, त्या पहिले त्याला विचारल्या पाहिजे. तुझा नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? घरी बंगला आहे, गाडी आहे, बुलेट गाडी फिरायला दिली तुला, 40 इंचचा LCD आहे, 100 एकर जमीन आहे, चेहरा सोडून बसतो का तू? ते म्हटले हम तेरे बिन काही रही नाही पाते आणि वो नाही आते तो हम मर जाते. हा, मग त्याला बाजूला घेऊन सांगा, त्याला मित्र बनवा, त्याला हॉटेलाने हरिओम ढाब्याला, त्याला नीट समजावून सांगा, भाऊ आपलं एवढं मोठं ऐश्वर आहे, गावामध्ये मान सन्मान कीर्ती येण्यासारखा करू नको, मी सांगतो ते कर. मग तो बरोबर करतो. पण काही काहींची भेट दरवाजामध्ये होती. वडील बाहेर निघतात आणि मुलगा आतमध्ये घुसतो. मंदिराच्या नाही, तुम्ही मला दुसऱ्या ठिकाणी, तिकडे नाही, मंदिरात काय काहींची भेट होती दरवाजामध्ये. मग ते मित्र नाही होणार, ते शत्रू होतील भविष्य काळामध्ये. मित्र, मुलगा मित्र झाला पाहिजे. आईची मुलगी ही मैत्रीण झाली पाहिजे. जोपर्यंत मुलगी आईची मैत्रीण होत नाही तोपर्यंत मुलगी जी आहे ना ती आईला सर्व शेअर करत नाही. मी संगमनेर तालुक्यामध्ये कार्यक्रमाला गेलो आणि तिकडनं येता येता सिन्नरला एका घरी थांबलो प्रेमाच्या. दुपारची वेळ होती. मग त्यांनी चहा पाणी केला आणि मग ते सांगायला लागले. ते म्हटले समोरचं घर. म्हटलं काय झालं? ते म्हटले रात्री हळद लावली मुलीनं. म्हटलं मग हळद लावली याच्या नावाची पळून गेली तिच्या नावानं. हे सत्य आहे बरं का? हे सांगावं का लागतं? कारण आपण जोपर्यंत आपली मुलगी आपल्याला मैत्रीण होत नाही आईची, तोपर्यंत आई मुलगी आईला सांगणार नाही. जोपर्यंत मुलगा मित्र होत नाही बापाचा, तोपर्यंत मुलगा बापाला सर्व शेअर करणार नाही. आणि ही अत्यंत निकटीची गरज झाली. आज कोणत्याही बापाने आपल्या मुलाला मित्र बनवावं. कारण आपण हे एवढं जे सगळं सांभाळलंय, पूर्वजांचं जे राखलंय, जे सांभाळलंय, त्याला योग्य वारसदार हा फक्त विचारानेच भेटू शकतो. विठाला विठाला विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. हो विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार केल्याशिवाय समाधान नाही. आणि म्हणून प्रपंचातून मुक्ती ही विचाराने होत असते. आपले मुलं आपल्यासोबत चप्पल यायला लागली, दोन्ही मुलांना बोलून घ्यायचं. 2-3 काय असेल ते,
त्यांना बोलून घ्यायचं, बघा बाबांनो, आजपर्यंत मी माझ्या पूर्वजांचं धन जागेच्या जमिनीच्या रूपानं असेल, घराच्या रूपानं असेल, ही मी आजपर्यंत सांभाळले. माझ्या वडिलांचा ठेवा नाही, माझ्या पूर्वजांचा ठेवा मी जो आजपर्यंत सांभाळला आहे, मी तसाची तसा तुमच्याकडे सुपूर्द करतो, तुमच्याकडे देतो. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत याला सांभाळा, याला वाढवा आणि याची गरिमा टिकवा. या आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. आता मला होत नाही, माझी BP हाय होते, माझं शुगर हाय होते, आता मला चालता येत नाही, पायाला मुंग्या येतात, सायटिका वाढलंय, पायाचं अंगाचं कापरं होतंय, आता मला सुखाने परमार्थ करू द्या. आणि तुम्ही इथून पुढे उतारा नाही मी तुमच्या नावाने देणार, कारण मी विजय पसिंगाने याची मुलाखत ऐकलेली आहे, त्यामुळे उतारा देणार नाही, पण तुम्ही जमिनी वाटप करून घ्या. ही जमीन तुला घे, ती जमीन तुला घे, ती जमीन तुला घे, हे घर तुला घे, ते घर तुला घे, ही FD तुझ्या नावानं मृत्यूपत्र लिहून देतो, ती FD तुझ्या नावाने मृत्यूपत्र लिहून देतो. आणि मृत्यूपत्र तयार करून अगदी सगळं अगदी व्यवस्थित करून उर्वरित आयुष्यामध्ये तो जो मनुष्य आहे तो परमार्थ करत असतो. काही जण पार जायच्या स्टेपला आहे, जायच्या, काही म्हातारी जाय इथले नाही बरं का, मला इथं राहायचंय, तिकडं MP मधले काय म्हातारे जायच्या स्टेपला आहे. म्हणजे लहान्याने हाताखालून काढलं, मोठ्याने हाताखालून काढलं, तरी वाटप नाही, खाते फोड नाही. मी इथलं नाही सांगत बरं का, तिकडं MP UP पंजाब राजस्थान तिकडलं खाते फोड नाही, वाटप नाही. आणि मग पुढे काय होतं, गैरसमज, मग वाद, मग कोर्ट कचाऱ्या, भांडणं, तंटे. कारण काय असतं, जे वडिलांनी मिळवलेलं असतं ते फक्त वडिलांना माहीत असतं. 2 भावांच्या वाटपा असत्या, दोन्ही भावांच्या, आणि त्याला 3 मुलं आणि याला 3 मुलं. खालचं आव्हान कोणाच्या नावावर वाट्यावं हे कळत नाही, याचं नाव आव्हान कोणाच्या नावावर तेव्हा कळत नाही, कोणता उतारा कोणत्या नावावर, कोणता उतारा कोणत्या नावावर आहे. मग त्या 2 भावांनी एकत्र बसून जर त्याचं वाटप केलं, विल्हेवाट लावली, तर पुढे मुलांना त्रास होत नाही. आणि त्या दोघांनी जर भांडणं करत राहिले, त्यांचा उभा जन्म भांडणात निघून जातो. मला काय सांगायचं आहे, योग्य विचार करून, योग्य विचाराचा आधार घेऊन जर आपण जीवनामध्ये प्रपंचातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणे प्रपंचाची विचारातून मुक्तता होते. विचाराने प्रपंच मुक्त करता येतो, प्रपंचाला तिलांजली देता येते, नवे प्रपंच हा सुखाचा करता येतो. विठाला विठाला विठाला. विचाराने लाभ प्राप्त होतो, विचाराने प्रपंचातून मुक्ती मिळते, विचाराने अहंकारातून मुक्ती मिळते. अहंकार हा इतका सोपा नाही. अहंकार नासा भेद जगी निंदे ओवळा. निंदे ओवळा आहे अहंकार नासा भेद. अहंकार महाराज, कशाचा अहंकार व्हावा माणसाला विद्वत्तेचा अहंकार, माणसाला ज्ञानाचा अहंकार, माणसाला सौंदर्याचा अहंकार, माणसाला श्रीमंतीचा अहंकार. मी वेडा आहे हाय अहंकार, आणि मी शहाणा आहे हाय अहंकार. मला सांगा, मला BP आहे हा अहंकार धारण करण्याची काय गरज आहे? दिवसातून 50 लोकांना सांगतो मला BP आहे, मला BP आहे, मला BP आहे, नसली तरी BP. मला शुगर आहे, मला शुगर आहे. ते आम्ही यात्रेला बोलू, ते शुगर घरी ठेव, गुलाबजाम खा. ते शुगरचं पाहू नंतर काय करायचे ते. कारण आपण ज्याचं चिंतन करतो रात्रंदिवस ते आपल्या अंतःकरणामध्ये उतरत असतं. मी वासुदेव तत्वता हे चिंतन करा, आपण वासुदेव रूप होऊ. आणि मी शुगरचा आजारी, मी पेशंट आहे, मी शुगरचा पेशंट आहे, का ते ऑटोमॅटिक चिंतनाने जैसे होय त्याचे ध्यान, तैसे होय त्याचे मन, तैसे होय त्याचे मन, तैसे होय त्याचे मन, तैसे होय त्याचे ध्यान, तैसे होय त्याचे मन, तैसे होय त्याचे मन, तैसे होय त्याचे मन. जोपर्यंत जीवन जगायचं आहे, आपल्याला देवाने जितके श्वास दिलेले आहे त्या श्वासामधला एकही श्वास वाढवण्याची डॉक्टरची ताकद नाही, आणि एकही कमी करण्याची डॉक्टरची ताकद नाही. म्हणून मस्त जागा, मुक्त जागा. अजितदादांसारखा एवढा मोठा महात्मा माणूस, एवढा मोठा दिग्गज राजकारणी, पण जर तितके श्वास असले तर विज्ञान काही करत नाही. म्हणून रोगांचा विचार चिंतन करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. मला काय सांगायचंय, अहंकार नासा भेद जगी निंदे ओवळा.
विचाराने अहंकारापासून निवृत्ती होते. जर विचार नसेल तर अहंकारातून निवृत्ती होणं शक्य नाही. कशा कशाचा अहंकार? सत्यभामेला रूपाचा अहंकार, हनुमंतरायांना बळाचा अहंकार, अर्जुनाला धनुर्विद्येचा विद्येचा अहंकार. हे मोठमोठ्या दिग्गजांनी सांगितलं. आपल्यासारख्यांची काय कथा आहे? आपण कुठं गायब तापास लागणार नाही. म्हणून विचार जर असेल तर अहंकारातून निवृत्ती होते. विचार असेल प्रपंचातून निवृत्ती होते. विचार असेल लाभ प्राप्त होतो. विचार असेल मायेतून निवृत्ती होते. माया ही कुणालाही सोडत नाही बरं का. माया ही कुणालाही सोडत नाही. पण संतांनी माया ही पायाखाली घातली. तुका म्हणे माया आणि होय दासी लागे पाया. माया ही संतांची दासी झाली कारण संतांजवळ विचार आहे. संतांजवळ विचार असल्या कारणाने माया ही दासी झाली. अहंकार गेला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. संतांचा अहंकार गेला, प्रपंचातून मुक्ती प्राप्त केली, लाभ प्राप्त केला, मायेची निवृत्ती केली आणि सगळ्यात महत्वाचं जन्म मृत्यूमधून सुटका केली. कशाने? विचाराने. संत महात्म्यांनी यथार्थ विचार केला म्हणून जन्म आणि मृत्यू दोघांमधून सुटका केली. बघा दोघांचे उत्तर त्यांच्याकडे आहे, संतांकडे. संत महात्मे म्हणतात घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मी जन्म घेणार. महाराज जन्म घेणं म्हणजे कवटी फाट्यावरून घरी येणं का? कवाडीवरातून कवटी फाट्यावर जाणं. जन्म घेणार म्हणजे काय? जन्म घेणार म्हणजे पहिलं मारावं लागल आणि मेल्यानंतर जिथं आपली जसं कर्म असेल तिथं जावं लागल आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर पुन्हा यावं लागल. आणि तुम्ही म्हणतात घेईन मी जन्म यादसाठी देवा. मग परत मारायचं आणि पुन्हा जन्म घ्यायचा. यासाठी पुरुषार्थ पाहिजे. पुरुषार्थ असल्याशिवाय शक्य नाही. अहो आम्ही पुरुषार्थच केलाय. कोणता पुरुषार्थ केला? जन्मभराच्या श्वासा इतके मोज येले हरी नाम बाई म्या विकत घेतला श्याम. मी जन्मभराचा श्वास मोजला, इतकं नामचिंतन केलं, इतकी भगवत भक्ती केली. परिणाम भगवान परमात्मा केला पद्मनाभ देवरुनी. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ देवरुनी. पद्मनाभ देवरुनी केला. देवरुनी केला याचं कारण काय असेल? नामचिंतन केलं. नामचिंतन केलं याचा अर्थ जन्मालाही पराभूत केला आणि मृत्यूलाही पराभूत केलं. म्हणून स्वतःहून बोलतात घेईन मी जन्म, घेईन जन्मांतरे, येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती. अशा अनेक वचनांमधून संत महात्मे सांगतात की आम्ही जन्म घेणार, आम्ही देह सोडणार, आम्ही येणार, आम्ही येतो, आम्ही जातो. हे संपूर्ण फक्त संत महात्मे सांगू शकतात. कारण संत महात्म्यांनी जन्म आणि मृत्यूवर विजय प्राप्त केलेला आहे. म्हणून जन्म मृत्यूवर विजय प्राप्त करता येतो. विठाला विठाला विठाला. याचा अर्थ असा आहे की विचाराचे 5 फायदे आहे. लाभ प्राप्त होतो, प्रपंचातून मुक्ती होते, अहंकारातून मुक्ती होते, मायेला पराभूत करता येतं, जन्म मृत्यूवर विजय प्राप्त करता येतो. इतके फायदे विचाराचे आहे. पण माणसं विचार करत नाही. माणसं विचार करत नाही. मग कोण कोण विचार करत नाही? प्रामुख्याने 3 जण विचार करत नाही. कोण? 3 जण विचार करत नाही. 1 मासा विचार करत नाही. 2 माशी विचार करत नाही. 3 माणसं विचार करत नाही. विठाला विठाला विठाला. 1 मासा विचार करत नाही. जून महिना आला की ती माशी धरणारी तो गळ असतो. गळ आणि त्या गळाला पुढे काय ते थोडं छोटंसं हे लावतात आणि ते जाऊन बसतात तिथं धरणाच्या नदीच्या किनाऱ्याला. त्या माशाने विचार केला पाहिजे हाच तो पदार्थ आहे की ज्या पदार्थाने माझे बापजादे संपवले. हा तोच पदार्थ आहे का माझे आजोबा गेले काय म्हणतात आमिष. आमिष आमिष कवळू. आमिष ते जे आमिष आहे ना त्या आमिषापायी माझे बापजादे गेले. मी याला गिळलं नाही पाहिजे. माझे आजोबा गेले, माझे पंजोबा गेले, माझे खापर पंजोबा गेले, माझं संपूर्ण खानदान या आमिषाने संपवलं. मग मी याला गिळलं नाही पाहिजे.
पण मासा विचार करत नाही, तो ते आमिष गिळतं आणि ते आमिष गिळलं की त्याचा आकडा हृदयामध्ये अटकतो आणि तो मासा धरणार त्याला बरोबर वरती आणतो, वरती खेचतो आणि आपल्या जाळ्यामध्ये टाकतो. कारण का आमिष गिळू पाहे मासा. मासा हा ते आमिष गिळू पाहतो आणि परिणाम प्राणाला मुकतो. प्राणाला का मुकतो? त्याने सारासार विचार केला नाही. त्याने जर सारासार विचार केला असता तर तो मृत्यूला प्राप्त झाला नसता. म्हणजे मासा विचार करत नाही. 2, माशी विचार करत नाही. माशी बसताना कुठेही बसते, हे चांगलं आहे की हे वाईट आहे, कुठेही बसते. माशीला सांगण्याची गरज नाही. माशी कुठेही बसते. माशी विचार करत नाही. मासा विचार करत नाही, माशी विचार करत नाही आणि माणूस विचार करत नाही. माणूस किती प्रकारे विचार करत नाही? माणूस 3 प्रकारे विचार करत नाही. कसा? काय बोलावं याचा विचार करत नाही, संगत कुणाची करावी याचा विचार करत नाही आणि सद्गुरू कोण करावे याचा विचार करत नाही. विठाला विठाला काय बोलावं माणूस विचार करत नाही. हे बघा, एक लक्षात घ्या. तुम्ही एक गालामध्ये मारा, माणूस विसरून जाईल. पण काय माणसं इतके घाण शब्द बोलतात, इतका घाण शब्द. उभा जन्म भावाच्या दारात जात नाही. फक्त एक शब्द बोललेला असतो, एकच शब्द. त्या शब्दाखातर उभा जन्म परत दारात भावाच्या पाय ठेवत नाही. द्रौपदी एकच शब्द बोलली होती, एकच, महाभारतासाठी पुरेसं झालं. एकच शब्द असतो महाराज. पण असा वर्मी बाण जर लागला ना, परत तो माणूस त्या दारात जाऊच शकत नाही, त्याकडे पाहूच शकत नाही. म्हणून बोलताना विचार करून बोललं पाहिजे. ज्ञानोबारांनी फार गोडव्या दिल्या. साचा आणि मवाळ, मृदू आणि रसाळ, शब्द जसे कल्लोळ अमृताचे. किती गोड बोललं पाहिजे. साच, मवाळ, मृदू, रसाळ असं गोड बोललं पाहिजे. आपण असं गोड बोललं की समाज हा जोडला जातो. आणि आपण माणसं काय अंतकरणातून गोड असतात, पण मुख जर पाहिलं ना महाराज, नुसतं अंगारच. अंतकरणातून सगळ्यांना मदत करतील, त्यांच्या अंतकरणात काहीच नसतं, पण मुखामध्ये नुसता. आणि काही जण कोणाच्याच कामी येणार नाही, पण तोंडात जर साखर पाहिली ना, माणसं म्हणतात काय गोड बोलतात महाराज. काम एकाचही करत नाही, पण तोंडात साखर, असं वाटतं की डायरेक्ट साखर कारखानाच उचलून तोंडात घातलाय. काही जण गोड बोलतात आणि म्हणून गोड बोललं पाहिजे. ज्ञानोबाराय गोड बोलले, ज्ञानेश्वरी तयार झाली. तुकोबाराय गोड बोलले, गाथा तयार झाला. नाथबाबा गोड बोलले, भागवत तयार झालं. भगवान परमात्मा गोड बोलले, श्रीमद भगवत गीता भागवत तयार झालं. याचं कारण आहे आपण गोड बोललं पाहिजे. ज्ञानोबारांनी तर स्पष्ट वर्णन केलंय. माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. मी अनेक जन्म सत्यवादाचा तप केला, परिणाम ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या मुखातून बाहेर निघाला. हा कशाचा परिणाम आहे? हा गोड बोलण्याचा परिणाम आहे. असं बोललं पाहिजे की आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिसराला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला गोड वाटलं पाहिजे. आपले देशाचे पंतप्रधान किती गोड बोलतात. मेरे भाइयों और मेरे बहिणों. चला 10-15 वर्ष 20 वर्ष, कारण का गोड बोलतात ना. गोड बोलता आलं पाहिजे मला, गोड बोललं पाहिजे. आपण गोड बोललं की समाज आपलासा होता असतो. आपण जर कसं बोलायला लागलो तर समाज जवळ उभा राहत नाही, आहे की नाही. त्यामुळे गोड बोललं पाहिजे, गोड बोलता आलं पाहिजे. म्हणून काय बोलावं मनुष्य विचार करत नाही. मित्र कोण करावा याचा विचार करत नाही. कोण मित्र करावा, मित्र चांगला केला पाहिजे. थोडंसं मी अपडेट बोलू का. आपल्या सोसायटीच्या लेवलचा माणूस मित्र केला पाहिजे. आपली सोसायटी कोणत्या लेवलची, आता यांना कळलं, तुम्हाला नाही कळणार. सोसायटी तुम्ही असाल ग्रामपंचायत सोसायटी, ती सोसायटी नाही. आपलं जे सर्कल आहे त्या सर्कलनुसार मित्र केला पाहिजे. अगदी मित्र चुकीचा काय केला माहित आहे, हा कशाचा चुकीचा मित्र. म्हणून मित्र सुद्धा योग्य पाहिजे, आपल्या लेवलचा मित्र पाहिजे. आपला मित्र हा आपल्या विचाराच्या लेवलचा पाहिजे. आपली मैत्रीण ही आपल्या विचाराची लेवलची पाहिजे.
आपण जर आपल्या लेवलचा मित्र नाही केला तर महाराज पश्चाताप करण्याची वेळ येते कधी कधी. म्हणून मित्र सुद्धा चांगला केला पाहिजे, चांगला मित्र केला पाहिजे. नाही चांगला भेटला ना तर देवासारखा मित्र नाही. अर्जुनाने भगवान परमात्म्याला मित्र केलं. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे यादव, हे कृष्ण, हे सखेती. अर्जुन भगवान कृष्णाला मित्र केलं. जर तुम्हाला चांगला कोणी मित्र भेटला नाही तर खुशाल पांडुरंगाला मित्र करायचं. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता, बहीण बंधू चुलता विठ्ठल माझा, विठ्ठल माझे गुरु, विठ्ठल माझे तारू, भूतरी पैल पारू भव नदीचा. विठ्ठल माझा सखा आहे की नाही. सखा मित्र विठ्ठल करायचा, सखा विठ्ठल करायचा. नाही चांगला भेटला तर वाईट मित्राची गाठ घेण्यापेक्षा न घेतलेली बरी, एकटं राहिलेलं बरं. पण चुकीचे मित्र जीवनामध्ये आणून आपल्या जीवनाचा वाटोळ माणसाने करू नये. विठाला विठाला विठाला. वाईट मित्र जीवनात आला की हिऱ्यांचं काय होतं तुम्हाला सांगतो मी. हिऱ्यांचं, इतरांचं सांगत नाही मी. हिरा जो कोंदणामध्ये बसवतो, ज्याची किंमत कोट्यावधी रुपये हिऱ्याची किंमत आहे बरं का. आपण जर मुंबईला गेलो जवेरी बाजारामध्ये आणि जर त्या जर कोंदणामध्ये जर बघितलं त्याची ही किंमत कोट्यावधी रुपयाची आहे. फक्त ढेकून आणला आणि त्या ढेकणाचा स्पर्श त्या हिऱ्याला केला. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडीला साधू ताईसा. त्या ढेकणाचं रक्त हिऱ्याला लागलं. हिऱ्याच्या 2 खापा झाल्या. कारण का ढेकून रूपी दुर्जन हिऱ्याच्या संगतीमध्ये आला. चांगल्या हिऱ्याचं वाटोळं. तसे चांगले काय काय गावात हिरे असतात, पण एखादा ढेकून जर भेटला चांगल्या हिऱ्यांचं वाटोळं होत असतं. आणि म्हणून चांगला मित्र केला पाहिजे, चांगला मित्र जोडला पाहिजे. म्हणून कसं बोलावं, चांगलं बोलावं, कोण मित्र करावा, सन्मार्गी मित्र करावा. आणि सद्गुरू कोण करावे, जे सद्गुरू, जे संत, जे महात्मे आपल्याला धरीला माझा हात मज लगीन लाविले, मज ब्रह्म दाविले. धरीला माझा हात माझे लगीन लाविले, मला ब्रह्म दाविले. है की नाही. एकदा की सद्गुरूंनी संतांनी आपला हात पकडला की ब्रह्म साक्षात्कार. शनोशनी हाची करावा विचार, शनोशनी हाची करावा विचार, शनोशनी हाची करावा विचार, शनोशन हाची करावा विचार.
क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार. महाराजांनी सांगितलं हा विचार महिनोमहिने, दिवसेदिवस, तासनतास, मिनिटोनमिनिट नाही, मग क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरुण जाण्यासाठी आपण क्षणोक्षणाला विचार करावा. क्षण म्हणजे आपली पापणी लवते ना, त्याला क्षण असं म्हणतात. त्याच्यात अजून पल वगैरे अनेक सूक्ष्मही आहे, पण आपण अगदी क्षणोक्षणाला विचार करावा. कोणता विचार करावा? तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरुण जाण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. खरं तर आपण सर्वजण भाग्यवान आहात. मी मगाही बोलून गेलो की संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या छत्रछायेमध्ये आपलं संपूर्ण जीवन आपण व्यतीत करत असतो. म्हणून यदा कदाचित कमी जास्त फरकाने, पण आपली श्रद्धा ही संतांच्या चरणाजवळ आहे. आणि म्हणून संपूर्ण जग भडकलेलं असताना सुद्धा आजही भारत देशामध्ये आणि विशेषत्वाने महाराष्ट्रामध्ये सप्ताह हरिकीर्तन चालू आहे. याचं एकमेव कारण काय? ही संतांची भूमी आहे, ही साधूंची भूमी आहे, ही नामचिंतनाची भूमी आहे. आणि म्हणून इथे आजही पण त्याचा जळ आपल्याला पोहोचलेली नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणाक्षणाला विचार करावा. काय विचार करायचा? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, सांगितलं की आपण क्षणाक्षणाला विचार करा. अहो पण महाराज काय विचार करा? 3 विचार करा. मी तुम्हाला बोललो की 3 प्रकारचा विचार आपल्याला या अभंगात करायचा आहे. कोणता विचार करायचा? नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. 3 प्रकारे. देह नाशिवंत आहे, सर्व जाणारा आहे, आणि काळ आयुष्य खाणारा आहे. हा देह नाशिवंत आहे. आपण बघा किती देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा हा देह नाशिवंत. वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकाचा सांदा वरी चर्म घातले रे. रव रव दुर्गंधी रे, अमंगळ याचा बांधा रव रव दुर्गंधी रे. स्मरे त्या हरिहारा, शरण जाई गोविंदा. हा देह नाशिवंत. हा देह नाशवान आहे. किती नाशवान आहे? एक क्षण, अगदी 15 मिनिटं जे व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतं, 15 मिनिटांनी ते व्यक्तिमत्व दिवंगत झालं. एवढा देह नाशवान आहे. एक लक्षात घ्या. आधार नाश, आश्रय नाश, कारण नाश, कार्य नाश, स्वभाव नाश, परता नाश. नाशाचे प्रकार आहे. आधार नाश, कुणाच्या तरी आधाराने नाश, विमानाच्या आधाराने नाश, आधार नाश. आश्रय नाश, भिंत कोसळली मृत्यू झाला, आश्रय नाश. कारण नाश, काहीतरी कारण आलं म्हणून कारण नाश. कार्य नाश, काहीतरी कार्यानं माणूस गेला म्हणून कार्य नाश. स्वभाव नाश, वय झालं म्हणून निघून गेला, स्वभाव नाश. परता नाश, कुणीतरी मारलं म्हणून नाश झाला. नाशाचे 6 प्रकार आहे. आधार नाश, आश्रय नाश, कारण नाश, कार्य नाश, स्वभाव नाश आणि परता नाश. त्यापैकी विमान सुद्धा एक आधारच होतं. एक लक्षात घ्या. पण मूळ नाही त्या यमासी करुणा, यमाला करुणा नाही. म्हणून नाशिवंत देह, देह नाशवान आहे. तो कोणत्या तरी आधाराने आपल्याला उचलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आधार नाश. म्हणून नाशिवंत देह. जाणार सकळ, सर्व जाणार आहे. 9 बी मर गए, 10 बी मर गए 88, 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी.
सर्व गेले, सर्वांना जावं लागणार आहे. पण येथे संत महात्मे राहिले. का राहिले? कारण त्या संत महात्म्यांनी भगवंताचं अजरामर असणारं नाव, अमर असणारं नाव मुखामध्ये कंठामध्ये धारण केलं. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, आहे की नाही. संत महात्म्यांनी ते अविनाशी नाव, अविनाशी जो भगवान परमात्मा तो हृदयात धारण केला. संत महात्मे अजरामर झाले. म्हणून तुम्हाला आम्हाला जर अजरामर व्हायचं असेल तर संत महात्म्यांनी जे केलं तेच आपल्याला करावं लागेल. मग काय करावं लागेल? संत महात्म्यांनी देवाचं नामचिंतन केलं, देवाचे गुण गायले, देवाचं स्मरण केलं. मग स्मरण करणं, नामचिंतन करणं, गुण गाणं हे आपल्याला करावं लागेल. म्हणून जाणार सकळ. का जाणार? तर ते नाशवान आहे म्हणून. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. काय? नाशवंत देह जाणार सकळ, नाशवान देह जाणार, सर्व जाणार. आणि आपलं जे आयुष्य आहे तो सध्या काळ खातोय. कोणाचे 50 वर्ष खाले, कोणाचे 60 वर्ष खाले, कोणाचे 65 वर्ष खाले, कोणाचे 70 वर्ष खाले, आहे की नाही, कोणाचे 10 वर्ष खाले. आपला तितका काळ हा काळाने खाऊन घेतलाय. देह जाणार जाणार, 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 देह जाणार जाणार. यश कर्म खाणार, यश कर्म खाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार. म्हणून 3 विचार करायचा. नाशवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. 3 विचार करायचा. आणि आपल्याला विचार करायचा, पण आपण स्वतंत्र विचार करू शकत नाही. तो विचार आपल्याला कुणाच्या तरी माध्यमातून करावा लागेल. अभंगाचं 3रं चरण. संत समागमी धरावी आबरी, संत समागमी धरावी आबरी, संत समागमी धरावी आबरी, संत समागमी धरावी आबरी. हे करंदा जडी पर्वती परमाती, कराविता जडी पर्वती परमाती. नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ. आपल्याला विचार करत असताना कुणाच्याही माध्यमातून विचार करता येणार नाही. कारण त्यामध्ये जे तज्ज्ञ आहेत, जे अनुभवी आहेत, ज्ञानोबा वर्णन करतात. जया अनुभवाचे कासे गाडे, जेणे अनुभव तरांड्या कळिले. ज्यांनी संसारातून तरुण जात असताना तो संसार तरुण जाण्याचा अनुभव घेतलाय, है की नाही. जया सद्गुरु तारू पुढे, अनुभवाचे कासे गाडे, ज्याने अनुभव तारंड्या कळिले. जे त्या मार्गाने गेले, ज्यांना तो मार्ग व्यवस्थितपणे माहीत आहे, आपण त्यांच्या पाठीमागे चाललं पाहिजे. आणि तो मार्ग जगामध्ये एकालाच माहीत आहे. संत समागमे, संतांना माहीत असल्या कारणानं संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी करावी. कशी करावी? तातडी, पटकन, जलद. अगदी आपण पटकन तो परमार्थ केला पाहिजे. आपण पटकन क्षणाक्षणी विचार केला पाहिजे. आणि म्हणून करावी तातडी परमार्थी. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. बरं का? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. यातून आपल्याला एक काय सांगायचं आहे? तुम्ही किती मोठे असले, 12 घंटे सुद्धा तुमच्यासाठी लोक थांबणार नाही. शपथविधी होणार, नका डोळे धुरे भरून राहो. राज्यसभा घेणार, नका डोळे धुरे भरून राहो. कारखान्याचे चेअरमन होणार, तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. तुका म्हणे य लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. क्षणो
क्षणी हाची करावा विचार तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे वरून राहो नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपल्या या वाडीवरी गावातील आपल्या सर्वांच्या असणाऱ्या आदरणीय वंदनीय पूजनीय शेवंत आजी दादा कातोरे यांना 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय हिरामन दादा, आदरणीय नंदूदादा, आदरणीय सरलाताई, संपूर्ण नातवंड नाती सुना मुलं या सर्वांच्या माध्यमातून संपन्न होत असणारा आपला हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. आणि त्यानिमित्ताने आदरणीय आमचे हिरामन दादा, ज्ञानेश्वर भाऊ मथुरे, भगवानदादा राजोळे, प्रकाश नाना मालुंजकर, आमचे जाधव बाबा, कचूर दादा, अजून धनाजी दादा, सरपंच दादा, सर्वांच्या माध्यमातून मिळालेली ही सेवा. दादांचं नाव काय आहे? धर्मदादा. या सर्वांच्या माध्यमातून ही जी सेवा मिळाली आणि त्या निमित्ताने सेवा करण्याचा योग आला आणि म्हणून झालेली सेवा करविली तेसी काही केली कटकट वाकडे की नीट देव जाणे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मद क्षमा करणे संती नो हे अंगभूत युग तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. बोलण्याच्या ओघामध्ये खरं तर बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी अपशब्द निघत असतात, पण आपण सर्वजण जाणते श्रोते मायबाप आहात. जे अपशब्द आहे ते गाळून घ्यायचे आणि जे योग्य आहे ते घ्यायचं. अजून एक महत्त्वाची सूचना, दिनांक 13/3/2026 ते 16/3/2026 पर्यंत आपल्या वाडीवाऱ्याची असणारी एक महत्त्वाची वाडी लहांगेवाडी येथे आमचे आदरणीय गोपाळजी दादा लहांगे यांच्या अथक परिश्रमातून अथक प्रयत्नातून गेली 3 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. संपूर्ण गणेशवाडी, माळेकरवाडी, जाधववाडी आणि लहांगेवाडी या संपूर्ण गावांच्या आग्रहाने व आदरणीय लहांगे दादांच्या कुशल नेतृत्वाने तेथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. 13ला सकाळी प्रारंभ आहे. आपण सगळ्यांनी कलश पूजेला या. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण आमचे मोहन महाराज पगार सांभाळणार आहे. दुपारी 3 ते 6 कृष्ण कथा आहे, माझीच कथा आहे 3 दिवस इथे. सायंकाळी पहिल्या दिवशी बाळासाहेब महाराज रंदे यांचं कीर्तन, जयश्री गावंडे यांचं कीर्तन. 3रा दिवस आमचे कीर्तन रामदास महाराज सहाने आणि नंतर आपले गोटीचे मनोहर महाराज घोडे सर यांचं काल्याचं कीर्तन आहे. आवर्जून आपल्या गावाचीच वाडी आहे आणि गेली 50 वर्षामध्ये जिथं जे कार्य सुरू झालं नाही खऱ्या अर्थाने दादांच्या माध्यमातून तिथे सप्ताह सुरू झाला आणि त्या परिसराला हरिनाम चिंतनाचा लाभ मिळतोय. आवर्जून आपण त्या सप्त्याला उपस्थित राहा, सर्वांना विनंती आहे. त्याचप्रमाणे येथे आपले मृदुंगाचे क्लासेस सुरू झालेले आहे. प्रति रविवारी सकाळी 10 वाजता मृदुंगाचे क्लासेस असतात. आदरणीय कन्हैयाजी महाराज वाघमारे मृदुंगाचे क्लासेस घेतात. तर आपल्या मुलांना काहीतरी वेगळं शिकवण्यापेक्षा, गेम शिकवण्यापेक्षा, तो एक नवीन गेम आहे. एकांतात जाऊन बसतात आणि तो आला आणि तो गेला, त्याला खाली पाडा आणि याला वर. मी बघितलंय म्हणून सांगतो. त्यामुळे ती गेम शिकवण्यापेक्षा आपल्या मुलांना गेम शिकून आपल्या मुलांचा गेम करण्यापेक्षा आपल्या मुलाला गीता शिकवा. ती गीता वाटणारे कुठे गेले? इतक्यात गीता कोणी वाटली इतक्यात? हां, ते यांना वाटून काही उपयोग नाही, हे कुणीच मानणार नाही. तिकडे विद्यार्थ्यांना घेऊन या, कारण ह्या गीता यांच्या काहीच उपयोगाच्या नाही. विद्यार्थ्यांना 50 गीता द्या आणून, हरिपाठ 50 आणा, गीता 50 आणून द्या, कारण मुलं शिकले पाहिजे. हे कुणीच वाचणार नाही आम्हाला माहिती, आणि वाचलं तर आपण त्याचा नारळानं सत्कार करू. तर प्रति रविवारी सर्वांना आमंत्रण आहे. अजून बऱ्याच मुलांना माहीत नाही, तर मुलांना हरिपाठ ठिकाण आपलं दीपमाळेला भन्साळी साहेबांच्या प्रोजेक्टमध्ये आपलं विठ्ठल मंदिराचं काम चालू आहे. तिथे प्रति रविवारी सकाळी 10 वाजता मृदुंगाचे क्लासेस असतात. त्यानंतर तिथे हरिपाठाचं हे आणि गीतेची संत वगैरे महाराज सर्व देतात. तर आपण आवर्जून आपल्या लेकरांना पाठवा, जेणेकरून येणारी पिढी एक सक्षम सुसंस्कारित पिढी तयार व्हावी, ही सर्वांची इच्छा आहे गावकऱ्यांची, आणि आपण त्या प्रयत्नामध्ये सहभागी आहोत. असो, आदरणीय दादांच्या माध्यमातून या सेवेचा योग आला आणि म्हणून संपूर्ण गंधर्व सभेनं जे दिलेलं सहकार्य, साथ दिलेली आहे, माईक सिस्टमवाले, ज्ञानप्रबोध चॅनलवाले, या सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय बोलिले पुरे देवा पुढे क्षमा पराज महाराज